नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 280वा. प्रकरण चाललंय 49व, पारिष्काव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 6. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. कबीर देखी परखिले, परखी के मुँह खोल, साधु साधु जानिले, सुनी सुनी मुख का बोल. कबीर देखी परखिले, परखी के मुँह खोल, साधु साधु जानिले, सुनी सुनी मुख का बोल. कबीर देखी परखिले, परखी के मुँह खोल, साधु साधु जानिले, सुनी सुनी मुख का बोल. दोह्याचा अर्थ ऐकूया. कबीर म्हणतात की प्रथम नीटपणे पाहून घ्या आणि नंतर तोंड उघडा म्हणजे बोला, आणि पारखल्यानंतरच त्याविषयी बोललं पाहिजे. दुसऱ्यांच्या मुखातून आलेले शब्द ऐकून चांगल्या आणि वाईटाची पारख करा. समाजात सज्जन, दुर्जन, संत, असंत असे विविध लोक असतात. त्यांची परीक्षा करता आलीच पाहिजे, नाही तर फसगत होते. संतांची वचनच पारख रूपी कसोटीवर टिकून राहतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलं तर मनुष्याचं कल्याण होतं. दुर्जन आकर्षक वाणी जरी बोलत असले तरी त्यात तथ्यांश नसतो. त्यांचं अनुकरण केलं तर हित होणारच नाही. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. कबीर सांगे पारखुनी घे, मग तू बोले बोल, सत्य सत्य जाणून घे, ऐकून मुखातील बोल. कबीर सांगे पारखुनी घे, मग तू बोले बोल, सत्य सत्य जाणून घे, ऐकून मुखातील बोल. कबीर सांगे पारखुनी घे, मग तू बोले बोल, सत्य सत्य जाणून घे, ऐकून मुखातील बोल. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. कबीर देखी परखिले, परखी मुखा बोलाय, जैसे अंतर होएगी, मुख निकसेगी आय. कबीर देखी परखिले, परखी मुखा बोलाय, जैसे अंतर होएगी, मुख निकसेगी आय. कबीर देखी परखिले, परखी मुखा बोलाय, जैसे अंतर होएगी, मुख निकसेगी आय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की जेव्हा कोणी भेटेल तेव्हा त्याला नीट पहा, पारखल्यानंतर त्याला बोलायला लावा. त्याच्या मनात जशी भावना असेल तसंच तो बोलेल. वचनम शीलमाख्याती असं वचन प्रसिद्धच आहे. मनुष्याचं बोलणं त्याच्या चारित्र्याची ओळख करून देतं. म्हणून कबीर सांगतात की कोणीही भेटला तरी त्याच्या दिसण्या चालण्यावर विश्वास ठेवू नये, बाह्य वेशाला भुलू नये. तो बोलतो कसा, त्याचं वागणं त्याच्या वचनाप्रमाणे आहे की नाही ते पारखून घ्या. त्याच्या बोलण्यावरून तो सज्जन आहे की दुर्जन आहे ते कळून येतं. पण पारख मात्र करता आलीच पाहिजे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. पारखून तू घे बापा, शब्द त्याचे ऐकून,
मनी असे जे ओठी येई ते घे तू समजून. पारखून तू घे बापा शब्द त्याचे ऐकून. मनी असे जे ओठी येई ते घे तू समजून. पारखून तू घे बापा शब्द त्याचे ऐकून. मनी असे जे ओठी येई ते घे तू समजून. पुढचा दोहा 6वा ऐकूयात. पहले शब्द पिछानिये पीछे कीजे मोल. पारख परखै रतन को शब्द का मोल न तोल. पहले शब्द पिछानिये पीछे कीजे मोल. पारख परखै रतन को शब्द का मोल न तोल. पहले शब्द पिछानिये पीछे कीजे मोल. पारख परखै रतन को शब्द का मोल न तोल. पिछानिये म्हणजे ओळखा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की कोणीही भेटलं की प्रथम त्याचं बोलणं ऐका आणि मग त्या शब्दांचं मोल करा. जव्हेरी रत्नाची पारख करतो तसे शब्दांचं मूल्य ठरवता येत नाही. जव्हेरी रत्न पाहून त्याच्या बाह्य रंग रूपावरून त्याची किंमत ठरवतो, परंतु अशी शब्दांची किंमत ठरवता येत नाही. बोलणाऱ्याचा रोग कसा आहे हे समजून घ्यावं लागतं. शहाणा आहेस हे शब्द कसे उच्चारले जातात त्यावरून बोलणाऱ्याला खरोखर शहाणा म्हणायचं आहे की मूर्ख म्हणायचं आहे हे कळतं. शब्दांच्या बाह्य स्वरूपावरून बोलणाऱ्याचं मन कसं आहे ते कळत नाही. तर आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात. प्रथम शब्द ऐकून घे नंतर करी तू मोल. बाह्य रूप पाहून जव्हेरी करी रत्नाचे मोल. प्रथम शब्द ऐकून घे नंतर करी तू मोल. बाह्य रूप पाहून जव्हेरी करी रत्नाचे मोल. प्रथम शब्द ऐकून घे नंतर करी तू मोल. बाह्य रूप पाहून जव्हेरी करी रत्नाचे मोल.